जय भीम इंडिया न्यूज़ में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। वाशी में पिछले कुछ दिनों से बंद पड़े स्कूलों को सरकार ने फिर से खोल दिया है, जिसके चलते एसटी कर्मचारियों की हड़ताल के कारण छात्रों का स्कूल जाना भी मुश्किल होता नजर आ रहा है। साथ ही जहां भी निजी वाहन है, वहां के छात्रों को स्कूल में आने जाने के लिए दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। लेकिन जहां निजी वाहन नहीं जाते, वहां के छात्र स्कूल भी जाएं तो कैसे? इस प्रकार के सवाल छात्रों द्वारा उठ रहे हैं। मी उमेश सदाशिवराव आंधळे, वर्दळी खुर्द रहिवासी। आमच्या इथल्या मुली आपल्या श्री शिवाजी विद्यालय या शाळेत येतात। त्यांना मी पैदल जाताना एकदा दोनदा पाहिलं, तर मी स्वतःची बैलगाडी घेऊन मी त्यांना कधी माझं रिकामपण असलं की नेऊन सोडत असतो। आज त्यांचा पेपर असल्यामुळं मी त्यांना बैलगाडी इथं नेऊन सोडतो। माझी हात जोडून सरकारला एकच विनंती आहे, जी आमची मानव विकासची जी बस चालू होती ती तात्काळ सुरू करावी व एसटी कामगारांना न्याय द्यावा। तुम्ही जे केव्हाही दाखवता की बा सरकारचं नुकसान होत आहे, सरकारचं नुकसान न होऊन या मुली आज पैदल जात आहेत। तर मला एकच विनंती करायची की ह्या सावित्री लेकीला तुम्ही विचारात घेऊन यांना न्याय द्यावा, नाहीतर मुलगी कशी शिकल आणि कशी घडल हाच मला प्रश्न पडला। माझे नाव सानिका विनोद आंधळे आहे। मी वर्दरी या गावात राहते। बसचा संप असल्यामुळे आम्हाला बस चालू नाही, त्यामुळे आमचा सरकारने आमची मागणी ऐकावी आणि आम्हाला तात्काळ बस चालू करून द्यावी। आम्ही बैलगाडी किंवा पैदलही जातो, त्यामुळे आम्हाला बस चालू करून द्यावी। माझे नाव प्रतीक्षा उद्धव आंधळे, वर्दरी खुर्द हे माझं गाव आहे। मी जळुका येथे शिकत आहे। आम्हाला जाण्यासाठी काही मार्ग नसल्यामुळे आम्ही बैलगाडी किंवा पैदल जातो। आमची एसटीचा संप असल्यामुळे लवकरात लवकर एसटीचा संप थांबवा अशी आमची सर्वांना विनंती। आम्ही वर्दरी खुर्द या गावचे नागरिक असून इथून 30-40 मुली दररोज जळुका शिवाजी विद्यालयात पायी जातात। महाराष्ट्र शासनाची जी मानव विकास अभियानामार्फत बस चालू होती ती आज संपामुळे बऱ्याच दिवसापासून बंद आहे। हा संप या लोकांच्या महामंडळाच्या काय जे मागण्या पूर्ववत करून शासनाने संप मिटवावा आणि शाळेच्या मुलीची जी अडचण आहे ती आज दूर करण्यात यावी हीच आमची विनंती आहे। मी झिंगरराव काशीराम पंडित, राहणार वर्दरी खुर्द, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम। आमचं हे वर्दरी खुर्द गाव डोंगर दऱ्यामध्ये बसला असल्यामुळे आमच्या गावाला कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही किंवा दुसरं कोणतंही वाहन येत नाही। आमच्या गावचे मुलं रोज जळुक्याला शिवाजी हायस्कूलमध्ये शाळेत जातात, मुली शाळेत जातात, परंतु एसट्या बंद असल्यामुळे, एसटीचा संप असल्यामुळे कोणतंही वाहन इकडे येत नाही आणि या मुलींना खूप त्रास होतो। तर सरकारने काय करावं की एसटी चालू करावी आणि आमच्या मुली कशा शिकतील याकडे लक्ष द्यावं अशी आमची सरकारला विनंती आहे। गोंदिया जिले के आमगांव तालुका में भजेपार ग्राम पंचायत में एक विशेष ग्राम सभा का आयोजन किया गया। इस दौरान सरपंच व सचिव के भ्रष्टाचार के खिलाफ ग्रामीणों ने देर रात तक ग्राम सभा की, जिसमें पंतप्रधान आवास योजना व ज़रूरतमंदों को शौचालय न देते हुए अमीर लोगों और सरकारी कर्मचारी लड़कों को देने का आरोप लगाया गया। माझं नाव अशोक तुकडोजी रांगडाले, ग्राम भजियापार। आज आमच्या इथं सार्वजनिक आमसभा आयोजित केली होती। ह्या आमसभेमध्ये एकूण 10 मुद्दे होते। 10 मुद्द्यावरून जो पहिला मुद्दा होता SBM स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वात अगोदर ग्रामपंचायत सचिवाला किंवा सरपंचाला याची यादी मागितली। त्या तिथं सर्वांच्या निदर्शनात आला की ती यादीच गायब आहे, त्या यादीच्या घोळ आहे आणि ही गोष्ट सार्वजनिक रूपे ग्रामसेवकांनी मंजूर केलं आहे। तरी आमची शासनाकडून अशी कळकळीची विनंती आहे की जे लोक ह्या करप्शनला जिम्मेदार आहेत त्यांच्यावर ठोस कारवाई व्हावी आणि जे ग्रामपंचायतीचे दस्तावेज किंवा जे डॉक्युमेंट्स आहेत जे घोळ केलेले आहे
त्याच्यात सचिव असो, सरपंच असो, रोजगार सहाय्यक असो किंवा इतर कोणताही कर्मचारी ग्रामपंचायतचे असो, याच्यावर तहसीलदार साहेबांनी आणि BDO साहेबांनी कडक कारवाई करावी. अन्यथा आम्ही 7 दिवसाच्या आत पूर्ण ग्रामसभेचा ठराव घेऊन कलेक्टर ऑफिसला मोर्चा नेऊ. धन्यवाद. माझे नाव प्रभुदास दयाराम बोरकर, माजी उपसरपंच ग्रामला भजियाबाद आणि आजचे जे पद आहे ते तालुका अनुसूचित मोर्चा अध्यक्ष आहोत. आज ही ग्रामसभा जी होऊन राहिली इथे शौचालयाचा जो आहे तो बहुत पुष्कळसर घोळ आहे विकून. ज्यांचं अविवाहित आहे त्यांनाही शौचालय यांनी लोकांनी दिलं विकून. आणि तसंच जे आवासचे काम आहे, आवासचे काम एका घरी 3-3, 4-4 आवास दिले आहेत यांना बिलकुल. आणि काही लोकांनी तर बिलकुल आवास बनवलंच नाही आणि पूर्ण बिल घेतलं आहे. तरी इथला ग्रामसेवक, सरपंच आणि वरिष्ठ अधिकारी हे बिलकुल कुंभकर्णाला झोपाबंदी आहेत. म्हणून सदर ह्या जे दोषी असतील त्या दोषीवर कारवाई करण्यात यावी हीच मी विनंती करतो. आज ग्रामसभेमध्ये विविध मुद्द्यावर चर्चा होणार होती. त्यात सर्वप्रथम मुद्दा शौचालयाबद्दल, जे वैयक्तिक शौचालय लाभाच्याबद्दल जो होता त्यावर खूप चर्चा झालेली आहे. त्यामध्ये ग्रामस्थांनी जे प्रश्न विचारलेले आहेत की अविवाहित किंवा नोकरीवर असलेल्या लोकांना का तुम्ही लाभ दिलेला आहे. पण माझं असं म्हणणं आहे का ग्रामसेवक हा गावातील सर्वच व्यक्तींना ओळखत नाही, विवाहित आहे, अविवाहित आहे किंवा नोकरीवर आहे. त्या संबंधित सर्व कमिटी हे ग्रामसेवकाला सांगायला पाहिजे की सदर व्यक्ती हा विवाहित आहे की अविवाहित आहे त्याप्रमाणे त्याला लाभ द्यायला पाहिजे. त्यामुळे आता कसा मला माहीत नसल्यामुळे माझ्या हातून चूक झालीच आहे. परंतु सदर कमिटीने मला कसा विश्वासचा कामटला त्याला कमिटीवर विश्वास ठेवून आपण त्याला लाभ दिलेला आहे. तसेच प्रपत्र डच्या यादीबद्दल मी सांगू इच्छितो की प्रपत्र ड ही यादी जर 2011च्या सर्वेक्षणानुसार झालेली आहे आणि त्याच वेळेस प्रपत्र अ, ब, क आणि ड ही यादी प्रकाशित करण्यात आली होती. ब यादीतील लोकांना लाभ मिळालेला आहे आणि आता डचे सर्वेक्षण सुरू झालेले आहे आणि त्या डच्या यादीमध्ये बद्दल आज ग्रामसभा ठेवण्यात आलेली आहे. परंतु दिलेल्या यादीनुसार ग्रामपंचायत भाजपाला 230 लोकांची यादी प्राप्त झालेली आहे. त्याच्यामध्ये 119 अपात्र आणि 111 पात्र झालेले आहेत. त्यामध्ये तरी पण यामध्ये अपात्रतेचा दोष हा कुणावर आहे मी सुद्धा काही सांगू शकत नाही. कारण जेव्हा आपण यादी मला 2 दिवसाच्या अगोदर मिळालेली आहे आणि ग्रामस्थांचा रोज कसा आहे ग्रामसेवकावर आहे. पण माझं असं म्हणणं आहे की ग्रामसेवक कुणालाही ओळखत नाही. इथं कोणाच्या घरी किती घरकुल आले आले किंवा कशा पद्धतीने मी त्यांचं अपात्र करू शकतो. आता यामध्ये जे आपली कमिटी आहे कमिटीच्या माध्यमातून तरी कमीत कमी सर्वांना समजायला पाहिजे. कारण एकटा ग्रामसेवक हा ग्रामसभेला म्हणजे कापूच शकत नाही. याला माहितच नाही कोणाच्या घरी व्हेकल आहे, कोणाच्या घरी फ्रीज आहे. याच्यामध्ये दोषी कोण आहेत? याच्यामध्ये दोषी कोण आहे ते शासनच ठरवू शकेल. कारण माझ्याकडे जे यादी आलेली आहे त्याच्यामध्ये रिजेक्शनचे 2 कारण दिलेले आहेत. एक अदर हाऊस आणि 2 व्हीलर 3 व्हीलर रिजेक्टेड बाय सिस्टम. फक्त एवढेच असे कारण दिले आहेत. त्याच्यानंतर स्पष्ट असे कारण दिलेले नाही. त्यामुळे आपली स्वतः त्यांचे कारण मी त्यामुळे राज्य में पहली से लेकर चौथी कक्षा शुरू करने का प्रस्ताव मुख्यमंत्री को सौंपा जाएगा. स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने जानकारी दी है कि कल होने वाली कैबिनेट की बैठक में मुख्यमंत्री इस प्रस्ताव पर फैसला लेंगे. टास्क फोर्सची काल झालेल्या बैठकीमध्ये डॉक्टर प्रभू जे या टास्क फोर्सचे पीडियाट्रिक टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत त्यांनी मला दिलेली जी माहिती आहे ती ज्यामध्ये त्यांनी फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 1ली ते 4थी यामध्ये आता सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन इन्फेक्ट करू शकतात. या संपूर्ण पार्श्वभूमीवर कुठल्याही परिस्थितीत त्यांना आपण स्कूलमध्ये येऊ पण द्यायला पाहिजे आणि त्यांचं 12 वर्ष ते 18 वर्ष वयोगट यामध्ये वॅक्सिनेशनसुद्धा करायला पाहिजे.
म्हणजे हे जास्त फिरणारे मुलं असतात 12 ते 18 वयोगटातले, त्यांचं वॅक्सिनेशन करावं हा त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. आणि 1 ते 4थीसुद्धा सोशल डिस्टन्सिंग आणि काही व्यवस्थित कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या अटी शर्तीवर स्कूल सुरू करायला परवानगी द्यावी अशा संदर्भाने त्यांनी त्यांच्या मिनिट्स कन्फर्म करून पाठवलेले आहेत. त्याबाबतचा विचारविनिमय सुरू आहे. उद्या कॅबिनेट आहे. मला असं वाटतं की त्याबाबतचे जे काही अंतिम निर्णय असतील ते उद्यापर्यंत होण्यास हरकत नसावं. सार्वजनिक आरोग्य विभागाने याला नाहरकत दिलेली आहे की 1 ते 4थी सुरू करायला अजिबात अडचण नाही. सर, लस साधारण या मुलांसाठी जे ती अजून आलेली नाही आहे किंवा त्याला अप्रुव्हल प्रॉपर असं मिळालेलं नाही, फक्त टेस्टिंगच चालू आहे. तर अशा प्रकारात किंवा अशा परिस्थितीमध्ये कधीपासून शाळा उघडतील किंवा कशा उघडतील का महाराष्ट्र शासनाचं प्लॅनिंग करायचं? नाही, यामध्ये मला एक सांगितलं पाहिजे की आपण कोवॅक्सिन ही लस मुलांमध्ये द्यायला अजिबात अडचणीचं नाही आहे अशा पद्धतीचंच एक्सपर्ट्सचं मत आहे. आणि त्यामुळे लसीची उपलब्धता मोठ्या पद्धतीने आहे. फक्त गरज आहे केंद्र सरकारने मुलांचं लसीकरण सुरू करण्याला परवानगी द्यावी आणि त्याबाबतचा त्यांचा निर्णय, कारण हा मॅन्डेट त्यांचा आहे, हा अधिकार त्यांचा आहे. आणि त्यामुळे त्यांनी जर हा निर्णय घेतला तर राज्याचे आरोग्य विभाग सर्वच देशाचे मला वाटतं मुलांना लसीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून उत्सुक आहेत आणि संपूर्ण आपली पूर्णतः तयारी आहे. पालकांमध्ये अजूनही भीती आहे, तरीही केसेस कमी जरी होत असलं तरी पालकांमध्ये थोडी अजून भीती आहे मुलांना शाळेत सोडण्याबाबत. त्याच्यासाठी सरकार काय करणार आहे किंवा काही कॅम्पेन आपण करतोय का किंवा त्यांचं काउन्सिलिंग करतोय का? मला असं वाटतं की आपण जर बघितलं तर साधारण 800-700 केसेस दररोज आपण पाहतो आहोत. मुंबईमध्ये 100-150 केसेसच्या वर नाही आहेत. आणि त्यामुळे आपला जर रिकव्हरी रेट बघितला तर 98% दरम्यान आपला रिकव्हरी रेट आहे. आणि मुलांमध्ये आपण जर बघितलं तर कुठेही सिव्हिअर आजारी किंवा गंभीर स्वरूपाने आजारी पडल्याचं प्रमाण किंवा काही असं कुठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळं माझं पण संपूर्ण पालकांना अपील राहील की यामध्ये चिंता करण्याची कारण नाही, काळजी करण्याचं कारण नाही. आपण शाळेच्या व्यवस्थापनाला काळजी घेऊन त्या ठिकाणी सुरू शाळा करण्याच्या दृष्टिकोनातून परवानगी देण्यासाठीची संमती माननीय मुख्यमंत्री स्तरावर निश्चित प्रकारे त्यांची मान्यता झाल्यानंतर दिली जाईल. त्यामुळं अशी काळजी करण्याचा नक्कीच विषय नाही. आणि आम्हीसुद्धा संपूर्ण स्कूल प्रशासनाच्या माध्यमातून आणि त्यांच्या प्राचार्य आणि त्यांचे सगळे टीचर्स यांच्या माध्यमातून सुद्धा पॅरेंट्सला निश्चित प्रकारे प्रॉपरली काउन्सिलिंग करूया. पण हा निर्णय लवकरात लवकर व्हावा यासाठी काय प्रयत्न, कारण शाळा नसल्यामुळे विशेषतः ग्रामीण भाग आणि शहरातील जो झोपडपट्टीचा परिसर आहे तिथली मुलं शाळाबाह्य होताना दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आकडा वाढतोय. लवकर सुरू शाळा झाल्या तर ती मुलं पुन्हा शाळेत पडू शकतात. नाही, मला असं म्हणायचं 5वी ऑनवर्ड संपूर्णच सुरू आहे. आता शहरी भागामध्ये 1 ते 4थी किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा 1 ते 4थी हे जे काही सुरू नसेल किंवा नाही या संदर्भाने निश्चित प्रकारे ज्या काही होमवर्क करण्याची आवश्यकता असते की ज्याच्यामध्ये पीडियाट्रिक टास्क फोर्स महत्त्वाचे रोल प्ले करतात त्यांची संमती आहे. डॉक्टर प्रभूंच्या मिनिट्स माझ्यासमोर या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री माननीय वर्षा गायकवाडजी त्यांना पण मी बोललेलो आहे. त्यांचा तर प्रस्तावच आहे की सुरू करावं. आरोग्य विभागाने देखील आता संमती दिलेली आहे आणि मला असं वाटतं उद्या कॅबिनेट आहे त्यामुळे विचाराधीन हा प्रस्ताव आहे. निश्चित प्रकारे याबाबत लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल. जेबी मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. सर एक फाइल देना प्लीज. सर आपके लिए कॉल है. सर वो फाइल दीजिए ना.
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है। ना कोई दर्द, ना कोई टाका, और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है। तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com। वर्धा में पुलिस वेलफेयर की ओर से बाबा साहब आम्बेडकर पुतले के पास पेट्रोल पंप का निर्माण कार्य किया जा रहा है। 3 महीने से आम्बेडकर अनुयायी की ओर इसका विरोध किया जा रहा है। 15 अगस्त को जिले में एक बड़ा आंदोलन किया गया था, जिसमें पेट्रोल पंप का निर्माण कार्य बंद करने की मांग की गई थी। पिछले 68 दिनों से अनशन चल रहा है और इसीलिए भीम टाइगर सेना के संस्थापक अध्यक्ष दादा साहेब शेलके ने भूख हड़ताल के लोगों से मुलाकात की। इसके पीछे वर्दी है, अरे ये जो गुंडागर्दी है, इसके पीछे वर्दी है। अरे नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी। अरे नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी। अरे नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी। अरे जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। अरे पालक मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। जय भीम। एक लक्षात घ्या, शासनाने आज जरी ठरविलं तर हा विषय 5 मिनिटात निकाली निघू शकतो, परंतु मला माहित आहे याची मानसिकता नाही, यायला वेळ नाही। समाज हिताचे जे जे नियम असतील करण्यासाठी वेळ नाही, याचा सगळा वेळ पैसे कसे वसूल करता येईल याच्यावर त्यांचा वेळ आहे। याला हा वेळाचा विषय ना, ठरविले की होऊन जाईल, हा विषय फार मोठा विषय नाही, त्यांनी तसा मोठा विषय करून ठेवला। ते आज आमच्या भावनेशी, आमच्या अस्मितेची खेळत आहेत। मी शासनाला विनंती करतो, याचा विस्फोट होऊ देऊ नका। फक्त झाला तर महागात पडेल। समाज जर रोडवर उतरेल ना, तर त्या दिवशी यायला पलता भुई होईल, एवढं लक्षात घ्यावं, एवढा इशारा देतो मी या ठिकाणी। समोर येणाऱ्या निवडणुका आहेत, निवडणुकीवरती काही बहिष्कार टाकणार आहे किंवा कसं? नाही, माझं तर मत आहे, बाबासाहेबांनी फार परिश्रमाने मला मताचा हे अधिकार दिलेला आहे आणि आर्टिकल 326 नुसार, आणि म्हणून मला म्हणायचं बहिष्कार घालण्यापेक्षा ह्या मताचा वापर त्याची अवकात दाखविण्यासाठी समाजाने वापरावा, माझं मत आहे स्पष्ट असं, त्याची लायकी दाखविण्यासाठी। 3 पक्षाचं सरकार आहे, कोणीच मानत नाही, नेमकं काय सांगा? नाही, हे भांडत बसले एकमेकात, मला किती, तुला किती हिस्सा याला, टक्केवारीचं सरकार आहे, त्याला वेळच नाही बाकी। रायगढ़ जिले के पोलादपुर तालुका के चांदवे में दोपहिया वाहन की टक्कर में लोहारमल के 17 वर्षीय सिद्धेश राजेंद्र नारे और उमरत गांव के 20 वर्षीय सर्वेश विश्वनाथ कलाम्बे गंभीर रूप से घायल हो गए हैं। घायल मरीजों को महाड़ की ट्रामा केयर यूनिट में ले जाया गया, लेकिन समय पर इलाज न होने के कारण सर्वेश कलाम्बे की मौत हो गई। इस कारण से परिजनों ने डॉक्टर के सस्पेंड होने तक शव को हिरासत में नहीं लेने का फैसला किया है। ॲक्सिडेंट झालाय आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या पेशंटला इथे आपल्या महाड ट्रामा केअरला आणलं, परंतु तिथे डॉक्टरनी अजिबात समोर गेला नाही, टमटममध्ये टाकून काही लोकांनी तिथं आणलं। डॉक्टर अजिबात त्याला पेशंटला हात न लावता त्याला परस्पर रानडेकडे न्या म्हणून सांगितलं। डॉक्टरला रिक्वेस्ट केली की कमीत कमी त्याला फर्स्ट एड द्या, तेव्हा तो माणूस त्याचं ब्रिदिंग करत होता, थोडासा तो धडपडत होता माणूस। जर त्याला तिथे फर्स्ट एड केलं असतं, त्याच्या नाकातोंडातून रक्त जर क्लिअर केलं असतं तर पेशंट वाचला असता। त्यांनी अजिबात हात न लावता आम्ही ॲम्ब्युलन्स मागितली, ॲम्ब्युलन्सही न दिली। आम्ही तसाच परत टमटममध्ये रानडेकडे नेला, रानडेने स्वतः त्यांची नर्सला पाठवून सांगितलं आम्ही तिथे घेत नाही, त्याला सरकारी हॉस्पिटलला पाठवा। मी पोलादपूरवरून तिथे जाईपर्यंत तेव्हा त्यांना सांगितलं तुम्ही ॲक्सिडेंट, हे हॉस्पिटलचं नाव ॲक्सिडेंट हॉस्पिटल लिहिलं आहे, पण तुम्ही पेशंटला फर्स्ट एड सुद्धा देत नाही। ठीक आहे, जर सिरियस असेल त्याला आम्ही पुढे नेऊ। तेव्हा हे पूर्ण दुर्लक्ष ह्या सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनी अजिबात हात न लावता, त्यांना फर्स्ट एड न देता पेशंटला किंवा ॲम्ब्युलन्सची व्यवस्था न करता
ह्यांच्या निष्काळजीपणामुळे आमचा पेशंट मेलेला आहे. त्यामुळं ह्या हॉस्पिटलला ह्या डॉक्टरांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही ही बॉडी उचलणार नाही आणि आम्ही आंदोलन करू. कारण हे गेल्या कित्येक वर्ष आमच्या पोलादपूर महाड तालुक्यातील ह्या पेशंटची अशीच अवस्था आहे, कुत्र्यासारखी मौत आहे. डॉक्टर आणि उपचाराअभावी ह्याच्यावर तुरंत ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. आणि व्हेंटिलेटर नाही, डॉक्टरला आम्ही विचारलं की तू हात लावला नाही, तो म्हणतो आमच्याकडे व्हेंटिलेटर नाही. अरे बोला फर्स्ट एड करायला कुठलं व्हेंटिलेटर लागतं? तेव्हा ह्या हॉस्पिटलला कारवाई झालीच पाहिजे, ह्या डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे. जो निष्काळजी जो डॉक्टर होता त्याच्यावर त्याला ताबडतोब निलंबन झाल्याशिवाय आम्ही बॉडी उचलणार नाही. पिछले कई दिनों से विधायक टेकचंद सावरकर को मौदा तालुका में विभिन्न स्थानों पर अवैध रेत माफिया के प्रसार के संबंध में कई शिकायतें मिल रही थी. इसीलिए इस शिकायत के संबंध में विधायक सावरकर ने बार बार तहसीलदार पुलिस निरीक्षक से शिकायत की, लेकिन ये निष्क्रिय सरकारी अधिकारियों ने कोई कार्रवाई नहीं की. इसीलिए विधायक टेकचंद सावरकर खुद 23 नवंबर की रात को विभिन्न जगहों पर जाकर कार्रवाई की. मित्रांनो, आज 23 तारखेची सकाळ म्हणजे पहाट 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता या महाराष्ट्राच्या सरकारचे धिंडोळे करणारी परिस्थिती या मौदा तालुक्यातले तहसीलदार विराणी यांनी आणलेली आहे. मित्रांनो, आंधळा दडतो आणि कुत्रा पीठ खातो, याच्यात उलटा आहे. कुत्रा पीठ खातो आणि आंधळे होऊन तहसीलदार या राज्याची संपत्ती लुटतायत. अजब तुझी सरकार उद्धवा, अजब तुझी सरकार. या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आज भ्रष्टाचार 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 सुरू आहे. मी आज रात्रभर फिरत आहो, दारूची लय लूट, शासनाच्या कोणत्याही नियमानुसार अवैध दारू विक्री सुरू आहे. तहसीलदार ठाणेदाराला सांगितलं ते ऐकत नाही. आमदार रात्रभर फिरतो, दारू पकडून देतो. आज मी चिकना घाटावर आलेलो, मौदा घाटावर, येथे कम से कम 3000 ट्रक अवैधरित्या उत्खनन केलेलं आहे. आणि तुम्ही पहा इकडे हे रेतीचे ढिगारे, पहा रेतीचे ढिगारे. असे 5 ठिकाणी रेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये ढिगारे आहेत. आणि निश्चितपणानं या ठिकाणी मी मागणी करतो की जो कोणी तहसीलदार, जो कोणी RI, जो कोणी या ठिकाणी पटवाडी असतात त्याला तत्काळ उद्याच्या उद्या जिल्हाधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे. दुसरी मागणी, ज्याने कोण ज्याच्या अधिकारात हा शेत आहे, या ठेकेदाराच्या, त्याच्यावर पटीनं शासनाच्या नियमाप्रमाणे तत्काळ कारवाई करून त्याच्याकडून वसुली केली पाहिजे. हा जो माल या ठिकाणी दिसते याचा छुपा नाही तर जाहीर लिलाव करून शासनाच्या खात्यात हा निधी उपलब्ध झाला पाहिजे, जेणेकरून माझ्या जिल्ह्याची जो खनिज विकास प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानामध्ये याचा निधी जमा होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या या मौदा तालुक्यात, या नागपूर जिल्ह्यात या खनिज विकास निधीच्या माध्यमातून विकासाचे कामं आपल्याला करता येईल. जेबी मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. सर एक फाइल देना प्लीज. सर आपके लिए कॉल है. सर वो फाइल दीजिए ना. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल,
जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है। ना कोई दर्द, ना कोई टाका और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है। तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com। राज्य में कोरोना मरीजों की संख्या में कमी आ रही है और टीकाकरण से कोरोना मरीजों की संख्या कम होने के कारण राज्य में कई पाबंदियों में ढील दी गई है और अब ये स्कूल को लेकर भी जल्द फैसला होने की संभावना है। इस बात की जानकारी राजेश टोपे ने दी। महाराष्ट्रामध्ये डेल्टा व्हेरियंट सोडून अद्याप नवीन व्हेरियंट आल्याचं ऐकिवात नाही किंवा तशा पद्धतीनं तपासणीमध्ये आलेलं नाही। कारण आपण जे काही सातत्याने 100 सॅम्पल्स साधारणपणे महिन्याला पूर्ण राज्यामधून करत असतो आणि त्याचं जिनोमिक सिक्वेन्सिंग करत असतो। त्या जिनोमिक सिक्वेन्सिंगचं काम हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV करत असते आणि त्यामुळे या NIVच्या माध्यमातून असा कुठलाच सूचना आणि संदेश नाही की नवीन व्हेरियंट त्या ठिकाणी म्युटेटेड व्हेरियंट आलेला आहे, अशा पद्धतीचा कुठलाही विषय त्या ठिकाणी निश्चित प्रकारे नाही। राहिला प्रश्न थर्ड वेव्हच्या अनुषंगाने सुद्धा आपण आत्ताच बघितलं की एम्सचे डॉक्टर गुलेरिया असतील किंवा वेल्लोर इन्स्टिट्यूटचे जॅकब जॉन असतील, यांनी देखील असं सांगितलं की थर्ड वेव्हची शक्यता जरी असली तरी ती सौम्य स्वरूपाने राहील आणि ती कदाचित त्या दृष्टिकोनातून असल्या कारणाने अशी आज एकदम फार काळजीचा विषय नक्कीच नाही, परंतु आपल्याला सर्वच जगामध्ये एक ठरलेला विषय की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर तंतोतंत पाळणे आणि दुसरा महत्त्वाचा वॅक्सिनेशनवर 100% वॅक्सिनेशनवर त्या ठिकाणी आपलं टार्गेट अचीवमेंटसाठी पूर्ण प्रयत्न करणे, ह्या दोन गोष्टी आपल्याला पुढच्याही काळात करत राहाव्या लागणार आहेत। सध्या पण लसीकरणासंदर्भात किती टार्गेट पूर्ण केले? आज लसीकरणाच्या बाबतीत फर्स्ट डोस 80% पूर्ण झालेला आहे, सेकंड डोस 40% पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे जवळजवळ एकूण दोन्ही डोसेस मिळून आपण जे एकूण डोसेस ॲडमिनिस्टर केलेले ते 10,84,00,000 म्हणजे जवळजवळ 11 कोटीच्या दरम्यान आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये डोसेस ॲडमिनिस्टर केलेले। मला वाटतं की आपण हे नक्कीच चांगलं काम केलेलं आहे। राज्याच्या म्हणजे भारत सरकारने देखील आपल्या या कामाबद्दल त्यांनी निश्चित प्रकारे कौतुक केलेलं आहे, परंतु जे जिल्हे राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहेत त्या जिल्ह्यांना आपण विशिष्ट टार्गेट देऊन त्यांना आपण वर आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहोत। जे राहिलेले लोक असतील त्यांना आपण स्पेशल काउन्सिलिंग करून त्यांना एकेकाचा ज्या लेफ्ट आउट लोक आहेत त्यांची यादी तयार करून आपण हेल्थ विभागालाही दिली आहे। आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्ती, आपल्या ग्रामीण भागात जर म्हणाल तर आपले जे CHO असतात त्यांना दिलेली आहे। त्यांच्याकडून एकेका घरामध्ये जाऊन त्यांना वॅक्सिनेशन सेंटरपर्यंत आणून हे लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम रोज चालू आहे। साधारणपणे 5 लाख आपल्या राज्यामध्ये दररोज 4 लाख 5 लाख अशा पद्धतीनं याला वेग आहे। वॅक्सिन्स मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत। गरज आहे ती शेवटचा स्लॉट हा चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे आणि त्यांना आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून काउन्सिलिंग करून त्यांचं मन वळवून आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे। रायगढ़ जिले के मानगांव तालुका के निजापुर इलाके में सुअर और मछली को मारने के लिए गांव में बम का अवैध रूप से उपयोग किया जाता है, जिसके चलते मानगांव तालुका में मस्जिद वाड़ी में अवैध रूप से मछली मारने के लिए इस्तेमाल किया जाने वाला बम का स्फोट हुआ, जिसमें एक की मौत होने की वारदात सामने आई है।
आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम मीडिया न्यूज।